मागणी पहिली अशी आहे की आम्हाला पहिले मेंटली हॅरेसमेंट केलं जातं. मुद्दा असा आहे की त्यांना काही बोललो आमच्या मागण्या तर त्यांचं एकच उत्तर येतो आणि ते पण उडता येतो की आम्ही एवढ्या पिरियडमध्ये करू तेवढ्या पिरियड आणि तो पिरियडच्या अगोदर स्टाफ चेंज होतो. 8-10 दिवसात स्टोअर मॅनेजर म्हणा किंवा बाकीचे जे काही ऑफिशियल स्टाफ आहे त्यांचा ब्लिंकिटचा तो चेंज होतो. तर जे मागण्या आहेत त्यांना काही उत्तर भेटू नाही राहत. दुसरा मुद्दा की जी गोष्टी आपण करायला जातो पेआउट म्हणा किंवा स्ट्रीट सपोर्ट म्हणा किंवा मॅप म्हणा किंवा बाकीचे बरेचशा अशा अडचणी आहेत की ह्यांचे फक्त आम्ही करू आम्ही आहोत तुम्ही कशाला काळजी घेता. आज आम्ही लेखी दिल्यानंतर म्हणलं आम्ही तोफखाना पोलीस स्टेशन आमच्या हद्दीत पोलीस स्टेशन आहे ज्यांच्याकडून आम्हाला काहीतरी सहकार्य मिळावं किंवा काही सपोर्ट भेटावं. जर आमच्या कुणाच्या पोरांच्या आयडीला म्हणा किंवा कसल्या गोष्टीला काही धक्का लागला तर म्हणून आम्ही तोफखाना पोलीस स्टेशनला आज अर्ज दिले की जेणेकरून कुठल्याही पोराला धक्का नको लागायला. आज कष्ट करते 25-25, 30-30 किलोमीटरवरून पोरं काम करते त्यांना त्रास नको आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरून आपल्याला यांच्याकडून सपोर्ट भेटणं पोलीस स्टेशनचा सपोर्ट राहणं गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही तोफखाना पोलीस स्टेशनला अर्ज दिला. कामगार आयुक्तांकडे धाव घेतली की आता करार समजा आता आम्ही सगळेजण तिकडेच जाणार आहे कामगार आयुक्तांकडे कारण त्यांच्याशिवाय काय पुढची कारवाई जी फास्ट जे रिझल्ट पाहिजे ते त्यांच्याशिवाय आम्हाला भेटू शकणार नाही. पोलीस स्टेशनला सगळे जमा झालो कारण की आम्हाला पेआउट व्यवस्थित भेटत नाही. तर आम्ही साहेबांना निवेदन देखील दिलेलं आहे. तर पेआउट संबंधित पण आहे पण आम्ही जर काम जर म्हणलं आम्ही सुट्टी घ्यायची तर आम्हाला मॅनेजर म्हणतात की तुम्ही 1 दिवस जरी सुट्टी घेतली नाही तर तुम्ही स्ट्राईक जरी केला तर आम्ही तुमच्या आयडिया सस्पेंड करून टाकू कायमच्या ते पण नाही तर आम्हाला दमदाटी केली जाते. तर हे मॅनेजरचं हे तर आम्ही SP साहेबांना सांगितलं त्यांनी केले काम. तर इथून पुढे मॅनेजरला आम्ही आत्ता हे पत्र देखील दिलेलं आहे. मॅनेजर बोलतात ते की आम्ही याच्यावर करू. तर मॅनेजर जाणार असेल 1 तारखेला तर तो 30 तारखेचा वायदा करतो त्याच्याकडून तो मॅनेजर चेंज होऊन जातो. मॅनेजर जरी चेंज झाला तर पुढचा मॅनेजर आला तो देखील आम्हाला खोटे आश्वासन सांगतोय. हे आम्ही 6-7 महिन्यापासून करतोय पण याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. आज पोलीस स्टेशनला आला काय मागणी केली? आम्ही पेआउट संबंधित मागणी केलेली आहे. पेआउट वाढवावं कारण की पेट्रोलचे दर वाढत आहे. पेट्रोलचे दर देखील वाढते तर मॅनेजर म्हणतो जसे पेट्रोलचे दर वाढतील तसे आम्ही अर्निंग वाढवायची का. हे जो मेन मालक आहे यांचं देखील तेच म्हणणं आहे. ठीक आहे. ओढाओढीची